नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आता रात्रीचे किती वाजले हो? आता रात्रीचे 9:15 वाजलेले आहे। तर आमचे बघा कसे कामं चालू आहे। ओमचं चाललंय हुका लावायचं काम। रात्री 9:15 वाजले बरं का। तर आम्हाला दिवसभर वेळ नसतो हुका लावायला। ओम दिवसभर पार्ट टाइम जॉब करतो ना, कॉलेज करून तो जॉबला जातो। तर संध्याकाळी रात्री वेळ असतो, तेवढ्या वेळात तो रात्री हुका लावतो। आणि अश्विनी बघा, अश्विनीचं टीव्हीवर बघून क्लास चालू आहे। ड्रेस शिकते अश्विनी। अश्विनी सर आलं का लक्षात? बसलं? कितीक बसलं लक्षात? थोडंच बसलं, थोडंच लक्षात बसलंय तिच्या। आणि आता तुम्ही बघू शकता माझे ब्लाऊज कट करणं चालू आहे। ब्लाऊजची कटाई चालू आहे बघा। आमच्या घरात पसारा बघा किती, दिवसभर झाडू मारायला पण वेळ नसतो। आता एवढे ब्लाऊज मी कट करून ठेवले, आता फक्त थोडेच बाकी आहे माझे ब्लाऊज। हे सोपं नाही आहे टेलर काम करणं। लोकांना असं वाटतं की काय दिवसभर घरात बसतात, एवढी शिलाई घेतात, बस त्यांना तर फक्त बोलायलाच। आम्हाला दिवसभर हे बघा, पूर्ण दिवसभर तर करायचं, पण रात्री पण आराम नसतो। रोज रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही कामं करत असतो। दिवसभर ब्लाऊज शिवायचे आणि रात्री कटाई करून ठेवलं की मग उद्याचे ब्लाऊज आजच कापून ठेवायचे, तेव्हा सकाळी 8-9 7-8 ब्लाऊज शिवतो। हे तिन्ही ब्लाऊज एकदम कापायला घेतले, कारण हे एकाच मापाचे आहे ना, त्याच्यामुळं तिन्ही अस्तर एकदाच कापून घेणार आहे। हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे, याची पेपर कटाई आहे। चला तर मित्रांनो, तुम्ही आमचं काम बघितलं, आता मी तुम्हाला आमचं घर पण दाखवते। तर ही बघा, हा आमचा छोटासा हॉल आहे। खूप छोटंसं घर आहे आमचं। हा आहे आमचा छोटासा हॉल आहे। आणि हे आमचं छोटंसं किचन आहे। जागा कमी असल्यामुळं आम्ही याच्यातच ॲडजस्ट म्हणजे छोटेशीच किचन बनवलेलं आहे। हा आमचा देवारा आहे। आणि हे माझं छोटंसं पार्लर। हे माझं छोटंसं पार्लर आहे। थोडं सगळं सामान मी ठेवत असते इथे। इथे पार्लरला जास्त व्हॅल्यू नाही, इथे पार्लर जास्त चालतच नाही। इथे फक्त ब्लाऊज। इथे जास्त करून बाया सगळ्या बाहेरगावीच जातात शहरामध्ये। चला तर मित्रांनो, आपण हा ब्लॉग इथंच थांबू, कारण रात्रीचे 10 वाजू राहिले आणि मला कटाई पण करायची आहे आणि लवकर कामावरून लवकर झोपायचं आहे। तर आता आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये। हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। गावाकडे लोक कसे लवकरच झोपून राहतात, तरी पण आम्हाला रोज 11 वाजतातच झोपायला। आता आम्ही आमच्या कामावरून